हा हेअरकट जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात, हा हेअरकट स्पेशली त्या केसांवरती जास्त छान दिसतो ज्यांचे केस विरळ आणि शॉर्ट आहेत. आता माझ्या ह्या ज्या क्लायंट होत्या ह्यांचे केस खूप जास्त विरळ होते आणि शॉर्ट होते, तर त्यांना फक्त केसांमध्ये एक बाउन्स हवा होता. त्यामुळे मी काय केलं की यांच्या केसांवरती लेअर कट करायचं ठरवलं. बट लेअर कट करून आपल्याला केसांमध्ये बाउन्स ॲड करता आला असता का, तर नाही. त्यामुळे मी काय केलं की यामध्ये थोड्याफार स्टेप्स ॲड केल्या. तर आता हा हेअरकट मी कसा केला ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. जर तुमचे देखील शॉर्ट हेअर असतील किंवा विरळ असतील तर तुम्ही अशा प्रकारचा हेअरकट करू शकता. सर्वात अगोदर मी काय केलं की हेअर वॉश करून घेतला. हेअर वॉश केल्यानंतर मिडल पार्टिशन केलेलं आहे, म्हणजेच केसांना 2 भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर यानंतर काय करायचं, केसांना विंचरून घ्यायचं आहे छान प्रकारे. आणि एका साईडचे जे केस आहे ना ते कानाच्या वरनं विंचरून घेऊन आपल्याला समोर घ्यायचे, समोर फेसकडे आणायचे आणि एकदम स्ट्रेट मान ठेवायला सांगायची. माझ्या ज्या क्लायंट होत्या त्यांना मी किती सांगितलं तरी त्या मान स्ट्रेट करत नव्हत्या. बट तुम्हाला मान स्ट्रेट ठेवायला सांगायची आहे. आणि त्यानंतरनं ते केस समोर घेऊन कट करायचे अशा प्रकारे. आणि आपल्याला अशा लेअर जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत केसांना चेक करायचे, जे केस एक्स्ट्रा वाटत आहेत ते कट करायचे. एक साईड आपण करून घेतली, दुसऱ्या साईडला पण अशा प्रकारे समोर घ्यायचं आहे केसांना आणि 2 बोटांच्या मध्ये केसांना पकडायचे आणि सीझरने ते कट करायचे. खूप सोपा आणि पटकन होणारा हा कट आहे. तर केसांना चेक करत राहायचं आहे, परत परत ते केस समोर घ्यायचे. तुम्हाला जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात मी कशा प्रकारे केस विंचरून समोर घेते आहे आणि जे केस मला एक्स्ट्रा वाटत आहेत ते केस मी कट करते आहे. आणि जोपर्यंत आपल्याला एक फिनिशिंग येत नाही केसांची, केस व्यवस्थित वाटत नाही, तोपर्यंत ते आपल्याला घेत आणि कट करत राहायचे. असं नाही की आपल्याला खूप जास्त केस कट करायचे, जे एक्स्ट्रा वाटत आहेत तेवढेच कट करायचे आहेत. आता इथे ना लाईट गेल्यामुळे व्हिडिओ क्लिअर आलेला नाही आहे, बट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. मी जे समोरचे केस आहेत ना ते समोरचे केस आपला जे आयब्रोजचे पॉईंट असतात तिथून त्या केसांचा बॉक्स सेक्शन करून घेतलेला आहे. मी इकडे फोटो लावते अशा प्रकारे. आणि हा बॉक्स सेक्शन घेऊन मी त्या केसांना नॉचिंग करून घेत आहे. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि हे जे समोरचे केस आहेत हे आपल्याला एकसारखे ठेवायचे, म्हणजे असं नको व्हायला की एका साईडचे केस जे आहेत ना ते लॉंग राहतील आणि दुसऱ्या साईडचे केस शॉर्ट होतील, असं होऊ नये. यासाठी अशा प्रकारे केसांना समोर घेऊन ते चेक करायचे आणि त्याला एक लेवल करायची, जेणेकरून जेव्हा तुम्ही 2 साईडला पार्टिशन करणार तेव्हा तुमचे केस सारखे दिसतील. तर इथे मी नॉचिंग करून घेत आहे आणि ते केस मी आता सोडलेत, तुम्ही पाहू शकता. आणि असा प्रकारे पार्टिशन करून परत एकदा मी त्या केसांना चेक करून घेते आहे आणि चेक केल्यानंतर जे पण केस मला एक्स्ट्रा वाटत आहेत ते केस मी कट करून घेते. तर अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही साईडला ते केस चेक करून घ्यायचे. कुठेही खालीवरती केस दिसत असेल तर ते तुम्हाला कट करून घ्यायचे. केसांमध्ये फिनिशिंग येणं खूप जास्त गरजेचं असतं, त्यामुळे हेअरकट झाल्यानंतर त्याला एकदा रिचेक करायला विसरायचं नाही आहे. आणि मी आता हे जे सर्व केस आहेत हे बॅक साईडला घेतलेत. खूप इझी हेअरकट आहे हा. आता हे जे केस आहेत ना हे आपण बॅक साईडला करून घ्यायचे. आता बॅक साईडला केल्यानंतर त्याला व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आहे. जे पण केस आपल्याला वरती वाटत आहेत, कारण आपण मोस्टली केसांना सारखं समोर तर नाही ठेवणार आहे ना रोज. आपला कट जसा समोरनं व्यवस्थित वाटतोय, फिनिशिंगमध्ये वाटतोय, तसा बॅक साईडने देखील वाटला पाहिजे. त्यामुळे बॅक साईडला केसांना छान विंचरून घ्यायचं आहे आणि जे पण केस एक्स्ट्रा वाटत आहेत किंवा खालीवरती वाटत आहेत तर त्या केसांना व्यवस्थित. आता इथे शेप देताना काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या क्लायंटला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता, म्हणजे व्ही शेपमध्ये कट करू शकता किंवा यू शेपमध्ये कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मी काय केलं आहे, आणि आता इथे लाईट आलेली आहे, इथे मी थोडंफार स्टेप्स ॲड केले आहेत. 2 पार्टिशन करून घेतलेत, जसे की तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे 2 पार्टिशन करून घेतलेत केसांचे. ज्या प्रकारे आपण स्टेप कट करताना स्टेप्स देतो ना त्याच प्रकारे ह्या केसांमध्ये स्टेप देऊन घ्यायच्या आहे. बाकी मी काहीच केलेलं नाही आहे, फक्त लेअर कट करून घेतला. त्यानंतर बॅक साईडला मी व्यवस्थित कट करून घेतलं आहे. दोन्ही साईडला पार्टिशन करून त्या केसांना चेक करून घेतलं आहे आणि स्टेप टाकलेले आहेत पार्टिशन केल्यानंतर. आणि इथे आपला हेअरकट पूर्ण झालेला आहे. छोट्या केसांसाठी आणि विरळ केसांसाठी हा परफेक्ट हेअरकट आहे. खूप तुम्ही बिफोर आणि आफ्टर फरक पाहू शकता. किती चेंज झालेला आहे केसांमध्ये, किती बाउन्स आलेला आहे आणि केसांची लेंथ जी आहे ना ती देखील खूप कमी झालेली नाही आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे बनाना जे क्लचर आहे ते लावतो तेव्हा केसांचा जो आकार आहे ना तो खूप सुंदर दिसतो. अशा प्रकारे लेयर्स पडतात आणि खूप छान वाटतं. तर असा आपला हा हेअरकट झालेला आहे. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.